श्रीराम समर्थ. नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम. प्राध्यापक के. बेलसरे लिखित पुस्तकांमधून भाग क्रमांक 29. सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी रिकामा अर्धघडी राहू नको. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एर झार हरिवीण. नाममंत्र जप कोटी जाईल पाप कृष्ण नामी संकल्प धरुनी राहे. निजवृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लप नको. तीर्थव्रती भाव धरे रे करुणा शांती दया पाहुणा हरी करी. ज्ञानदेवाप्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. साऱ्या शास्त्रांनी असा निर्णय दिला आहे की एका भगवंताच्या नामात सर्व सुखाची गोडी साठवलेली आहे. त्या भगवंताच्या नामा वाचून तू एक क्षण देखील रिकामा राहू नकोस. हा सर्व संसार खरा नसलेला उद्योग आहे. तो असत्य कारभार आहे. भगवंता वाचून जन्ममरणाची फुकट कंटाळवाणी ये जा होते. भगवंताच्या नाममंत्राचा तू जप कर. त्याने कोट्यावधी पापांचा नाश होईल. निश्चय करून तू भगवंताच्या नामात राहा. संसारातून स्वतःची मनोवृत्ती काढून घे. माझेपणाची सारी बंधने तोडून टाक. काहीतरी निमित्त काढून इंद्रियांच्या भोगांना बळी पडू नकोस. त्या भोगांच्या मागे लपू नकोस. पवित्र तीर्थे आणि व्रते यांच्याबद्दल श्रद्धा असू दे. शांती दया आणि करुणा मनात वागवून भगवंताला आपलासा करून घे. भगवंताचे नाम समाधीचे पुनरुज्जीवन करणारे आहे. श्री ज्ञानदेव म्हणतात की हे ज्ञान मला श्री निवृत्तीनाथांनी दिले आणि ते मला अंतिम प्रमाण आहे. सर्व सुख म्हणजे पूर्ण सुख. पूर्ण सुख शाश्वत असते. म्हणजे ते आज आहे उद्या नाही असे नसते. पूर्ण सुख स्वतंत्र असते. म्हणजे ते अमक्या तमक्यावर अवलंबून नसते. पूर्ण सुख अंतर्यामी असते. म्हणजे परिस्थितीशी त्याचा संबंध नसतो. पूर्ण सुख कमी जास्त होत नाही, कारण ते कमी जास्त झाले तर ते पूर्ण नव्हे. पूर्ण सुख आणखी काही मागत नाही, कारण आणखी काही मागण्याचे उरतच नाही. पूर्ण सुख ज्याचे त्याला स्वतःमध्येच भोगायचे असते. असे पूर्ण सुख जे पूर्ण आहे फक्त त्याच्या पाशीच असते. एक भगवंतच पूर्ण आहे. त्याचे विस्मरण झाल्यामुळे त्याच्यापाशी असणाऱ्या पूर्ण सुखाची गोडी वाटत नाही. ती गोडी वाटण्यास त्याचे स्मरण हाच उपाय आहे. भगवंताचे स्मरण त्याच्या नामाशिवाय होणे शक्य नाही. म्हणून पूर्ण सुखाची गोडी भोगण्याकरता क्षणभर देखील नामाशिवाय राहू नये. संसार म्हणजे माणसाच्या अनुभवाला येणारा हा दृश्य जगाचा पसारा होय. माणसाचा प्रपंच म्हणजे मोठ्या संसाराची लहानशी आवृत्तीच समजावी. संसार अशाश्वत आहे हे तर आपल्याला अनुभवास येते. आपल्या भोवती पसरलेल्या या अफाट विश्वामध्ये स्थिर राहणारी वस्तू व्यक्ती किंवा घटना नाही. याचा अर्थ असा की सारा संसार मुळात खोटा आहे. अर्थात प्रपंचात घडणाऱ्या घटना सत्य कशा असतील? संसारातील वस्तूंना व्यक्तींना व घटनांना आपण जे मूल्य देतो ते भ्रामक आहे, म्हणजे लटके आहे. पण संसार असत्य असला तरी त्याच्या नादी लागून त्याला खरेपणा दिला की तो जन्ममरणाच्या चक्रात अडकवतो. माणूस पुन्हा पुन्हा जन्म घेतो खरा, पण त्याच्या आत्म्याचा विकास घडून येत नाही. दर जन्मामध्ये त्याचा देह बदलतो, पण त्याची आतील स्थिती तीच टिकते. म्हणून जन्म मरण म्हणजे व्यर्थ ये जा होते. मनुष्य जन्म आल्यावर जर माणूस भगवंताला विसरला व इतर जीवन जगला तर त्याच्या जीवनाचे सार्थक होत नाही. ते होण्यासाठी जीवनात भगवंत शिरला पाहिजे. जीवनामध्ये भगवंताला आणायचा असेल तर त्यासाठी संत संगत हा मोठा उपाय आहे. पण संतांची भेट होऊन त्यांची संगत घडण्यास पदरी पुण्य असावे लागते. पुण्याचा संचय होण्यास पापाचा क्षय व्हावा लागतो. पापाचा क्षय होऊन पुण्याचा साठा वाढण्यास भगवंताच्या नामाचा जप हा राजमार्ग आहे. पापाचे सामर्थ्य काही कमी नसते. भगवंताचे नाम घ्यावेसे वाटले तरी पाप ते घेऊ देत नाही. अशा अवस्थेमध्ये नाम घेण्याचा संकल्प म्हणजे निश्चयच करावा. निश्चयाने नाम घेतले तर त्या नामानेच पापाचा प्रतिबंध मोडतो. तो मोडला की नामस्मरणाला शिस्त लागते.
तिच्यातून नाम जीवनाचा घटक बनून जाते. भगवंताचे विस्मरण झाल्याबरोबर माणसाच्या अंतरी अहमवृत्ती उदय पावली. हीच निजवृत्ती होय. अहंकारामुळे देह खरा वाटतो. देहाच्या खरेपणाने माझेपणाचा विस्तार झाला. माझेपणाचा विस्तार झाल्यामुळे माणसाच्या भोवती एक आसक्त वस्तूंचे, व्यक्तींचे जग तयार झाले. त्या वस्तू व व्यक्ती देहाला सुख देतात, मदत करतात व सुरक्षितपणाची खात्री देतात. म्हणून सामान्य माणूस त्यांच्यात गुंतून जातो. दुसरी गोष्ट अशी की देहाच्याद्वारे जगाकडून सुख घेण्यासाठी माणसाला त्याची इंद्रिये उपयोगी पडतात. म्हणून त्याच्या जीवनात इंद्रियांना महत्त्वाचे स्थान असते. पुष्कळ वेळा इंद्रियांपासून मिळणारे सुख सुखाचे होत नाही, परंतु त्या सुखाची इतकी सवय झालेली असते की काहीतरी निमित्त काढून माणूस इंद्रिय सुखाच्या मागे जातो. माझेपणाने गुंतलेला जीव सोडवण्यास आणि इंद्रिय सुखाच्या अधीन न होण्यास अहमवृत्ती क्षीण करणे हाच उपाय आहे. अहमवृत्ती क्षीण करण्यास सोपा उपाय असा की जगात जे जे मी माझे म्हणतो ते भगवंताचे आहे ही भावना वाढवावी. येथे माणसाच्या जीवनाचा बाहेरचा साचा जसाच्या तसाच राहतो, पण आतमध्ये परिवर्तन घडून येते. ते असे की माणूस म्हणतो, भगवंता माझ्या देहात सगट हे जे जे माझे आहे ते सारे तुझे आहे. ही धारणा स्थिरावली तर माणसाचा अहंकार क्षीण होईल. त्याचा माया पाश तुटेल व तो इंद्रियांना वश होणार नाही. देहावरील अहंता आणि दृश्यावरील ममता सुटली की मायेची पकड ढिली होते. मग इंद्रियांचे स्वामित्व आपोआप निस्तेज होते. ते साधण्यासाठी तीर्थाटन आणि व्रताचरण यांचा उपयोग होतो. तीर्थांमध्ये संतांची भेट होते आणि व्रताचरणाने जीवनाला आध्यात्मिक वळण लागते. भगवंताचे प्रेम लागण्यास यांची जरूर आहे, पण माणसाला ज्ञान आणि प्रेम बाहेरून घेण्याची सवय आहे. प्रेम एकदम निर्माण होत नाही, ते सहवासाने निर्माण होते. म्हणून पाहुण्यांप्रमाणे का होईना आपण भगवंताला आपल्या जीवनात आणावे. पण भगवंत आपल्या सहवासाला आनंदाने राहण्यास दैवी संपत्तीची आवश्यकता असते. दैवी गुणांपैकी करुणा, शांती व दया हे गुण भगवंताला विशेष आवडतात. या गुणांचे संवर्धन केले तर माणसाचे मनच तीर्थ म्हणजे पवित्र स्थान बनते. त्या मानस तीर्थात भगवंतावरील प्रेमाची गंगा वाहते. तेथे भगवंत आनंदाने वास्तव्य करतो. जेथे भगवंत वस्तीला येतो तेथे त्याचे स्मरण आणि तेही त्याच्या नामाच्या रूपाने असते हे सांगणे नको. इतर पाहुणे आणि भगवंत पाहुणा यांच्यामध्ये मूलभूत फरक आहे. इतर पाहुणे किती दिवस राहिले तरी त्यांचे पाहुणे पण जात नाही, पण भगवंत पाहुणा म्हणून जीवनात शिरतो आणि पाहता पाहता जीवनाचा ताबा घेतो. तो जीवनाचा स्वामी बनतो, पण त्याच्या स्वामीपणामध्ये प्रेम काठोकाठ भरलेले असते. त्याच्याशिवाय जीवन शून्य वाटते. तो जरा नजरेआड झाला तर जीव व्याकुळ होतो. त्याला सतत नजरेसमोर ठेवण्यास त्याच्या नामासारखा उपाय नाही. नामस्मरणाच्या सामर्थ्याने भगवंताला अखंड समोर ठेवणे हाच हरिपाठाचा खरा अर्थ आहे. भगवंताला समोर ठेवणे म्हणजे त्याच्या अस्तित्वाचे भान राहणे. भगवंताचे अस्तित्व इतके तेजोमय झाले आहे की त्याच्यामध्ये जीवाचे अस्तित्व नकळत लोपून जाते. पण मी मरून समाधी साधणे यात मोठे काय आहे? भगवंत असून त्याच्यामध्ये मी विसावून समाधी भोगणे यात खरा चमत्कार आहे. हीच खरी संजीवन समाधी होय. भगवंताच्या नामाने साधलेली आणि डोळे उघडे ठेवून भोगण्याची ही समाधी श्री निवृत्तीनाथांनी श्री ज्ञानदेवांना शिकवली. ती 100% खरी आहे असे श्री ज्ञानदेव स्वतःच्या अनुभवाने सांगत आहेत. वास्तविक श्री ज्ञानदेव योगविद्येमध्ये पारंगत होते. त्यांच्या या उद्गारांना अतिशय महत्त्व दिले पाहिजे. योग मार्गाने आणि ज्ञानमार्गाने जे साधायचे ते भगवंताच्या नामाने साधते हेच श्री ज्ञानदेवांना हरिपाठाच्या अभंगात सांगायचे आहे. या इथे हरिपाठातील संपूर्ण अभंग झाले. पुढे आपण बैलसरे बाबांचे दुसरे पुस्तक घेऊयात.
श्रीराम जय राम जय जय राम.